धम्मप्रिय उपासक आणि उपासिकांनो, मानवी जीवनामध्ये आसक्ती मोठी दुःखदायक आहे. माणसाला जेवढी आसक्ती आहे तेवढे त्याला दुःख आहे. जेवढी जेवढी आसक्ती राहते तेवढे तेवढे त्याला दुःख राहत असतात. तर आसक्ती मोठी दुःखदायक आहे. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात की गृहस्थांनी आपल्या घरीसुद्धा राहताना, गृहस्थी जीवनसुद्धा जगताना या संसारामध्ये राहताना अनासक्त होऊन जीवन जगावे. जास्त अटॅचमेंट न करता, जास्त आसक्ती न करता अनासक्त होऊन जीवन जगावे. अनासक्त होऊन जीवन जगल्याने त्या माणसाला मोठा सुख लाभत असतो, मोठा समाधान लाभत असतो. म्हणून अनासक्त होऊन जीवन जगण्याला मोठं महत्त्व आहे. अनासक्त होऊन जीवन जगण्यामध्ये मानवी जीवनामध्ये असताना सुख लाभते, परंतु मृत्यूपर्यंतसुद्धा त्याला सुगती प्राप्त होत असते. अनासक्तमध्ये जीवन जगणं मोठं मंगलकारक आहे, मोठं कल्याणकारक आहे. ह्या निसर्गाच्या नीती नियमांना समजून जीवन जगणं, निसर्गाच्या नीती नियमांना ओळखणं की आपण सुद्धा पार्ट आहो ह्या निसर्गाचे, ह्या नेचर्सचे, आणि आपण एकटेच जन्म घेणार, एकटेच आपले कर्म करणार आणि एकटेच मृत्यूला प्राप्त होणार. हे आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक, पद प्रतिष्ठा सर्वच आपल्याला सोडून जावं लागेल, हे सोडावीच लागेल. तर आपल्याला निसर्गाच्या एक अंग होऊन, निसर्गाच्या नीती नियमांना समजून धम्मजीवन जगण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला पाहिजे, ज्यामुळे आपल्याला दुःख मिळणार नाही, ज्यामुळे आपल्याला सत्याला सत्याने जाणता येते, निसर्गाच्या नीती नियमाला समजून उमजून जीवन जगता येते प्रज्ञाशील होऊन. तर अशा प्रकारे आपण जीवन जगतो, त्याला मोठं महत्त्व आहे. अशीच एक संदर्भ बघूया की आसक्तीमध्ये जीवन किती दुःखकारक होत असते. एक संन्यासी एका नदीच्या दगडावरती बसून, सखोल नदीच्या दगडावरती बसून ध्यानस्थ बसला आहे. खाली नदी वाहते, खूप खालपर्यंत नदी आहे, गहरी नदी आहे, आणि त्या पलीकडे जंगल आहे. त्या जंगलामध्ये हरणाच्या कळप चारा खात आहे. चारा खाण्यामध्ये मशगूल आहे. तेवढ्यात एक वाघ येतो आणि वाघ आपल्या शिकारीसाठी दबा धरून बसतो. संधी सापडताच तो वाघ त्या हरणाच्या कळपावरती झेप घेतो. हरिण इकडे तिकडे होतात, पडतात, परंतु एक छोटासा पाळस त्या वाघाच्या तावडीत सापडतो. वाघ आणि पाळस आमोरे सामोरे असतात. वाघ हळूहळू त्या पाळसाच्या कडे जाऊ लागतो. तसाच पाळससुद्धा हळूहळू हळूहळू मागं सरकत जातो. मागं सरकेल पाळस तर खाली नदीमध्ये तो पडून जाईल. इकडे आट तिकडे विहीर अशी अवस्था त्या पाळसाची होते. तेवढ्यात संधी साधून तो वाघ त्या पाळसावरती झेप घेतो आणि तत्परतेने तो पाळससुद्धा त्या नदीच्या खाली पडून जातो. त्या गहिरी नदीच्या खाली पडल्याबरोबर इकडे जो संन्यासी ध्यानस्थ बसून आहे त्याच्या कानावरती छपाकचा आवाज येतो. तो त्या नदीखाली पाहतो. अरे काय झालं, कोण पडला? तर पाहतो की एक लहानसा पाळस नदीमध्ये पडलेला आहे. तो डुबत आहे.
गटांगळ्या खात आहे. त्या संन्यासीला मोठं दया आली. तो त्या नदीच्या मध्ये कूदतो आणि त्या पाळसाला आपल्या कुटीवरती घेऊन येतो. आता कुटीवरती आल्यानंतर त्या पाळसाला आपल्या मुलासारखा त्याची सेवा करतो, त्याला गोजारतो, त्याच्यावरती प्रेम करतो, त्याची आंघोळ घालून देतो, त्याला जेवण देतो, खाण्यापिणं देतो. आपल्या मुलासारखा त्याच्यावरती मोह त्याच्या जळून जातो. काही दिवसामध्ये इतका मोह जळतो की तो त्याला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. तो सतत त्याच्या प्रेमामध्ये बुडून जातो, आसक्तीमध्ये बुडून जातो, सतत त्याच्यावरती प्रेम करीत राहतो. आणि त्यामुळे त्याचा मोह इतका वाढते की आता तो ध्यान साधना सुद्धा करणं विसरून जातो. ध्यान साधना सुद्धा करण्यात त्याला खंड पडतात. पूजापाठ करण्यामध्ये सुद्धा त्याला खंड पडतात. हळूहळू पूजापाठ सुटून जाते, ध्यान साधना सुटून जाते आणि त्याच्याच प्रेमामध्ये, त्याच्याच आसक्ती, त्याच्याच ममत्वामध्ये अतिप्रेम त्या पाळसावरती करीत असतो. आपल्या मुलासारखा त्याला जपतो, त्याला सांभाळतो. रात्री झोपता वेळेस सुद्धा आपल्या जवळ घेऊन झोपतो. म्हणजे अति अटॅचमेंट तो त्याच्याशी करतो. आणि एक दिवस असा येते की तो प्रत्येक दिवशी तर गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी जाताना पाळसाला सोबत घेऊन जात असतो. कारण की त्याला तो एक क्षणसुद्धा, एक मिनिटसुद्धा आपल्या नजरेसमोर जाऊ देत नाही. आणि जर गेलाच तर मोठा कासावीस होतो, चिंताग्रस्त होतो, अस्वस्थ होऊन जातो, कुठे गेला म्हणून. तर तो सतत आपल्यासोबत त्या पाळसाला भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये जाताना तेव्हा तो घेऊन जात असतो. एक दिवस असा येतो की तो म्हणतो आता तर लवकर जाऊन लवकरच यायचे आहे. त्यामुळे ह्या पाळसाला इथेच खाऊ पिऊ घालून तो गावामध्ये जातो. तो गावामध्ये गेला तर पाळस इकडे आपला चारा खात आहे. तेवढ्यात हरणाचा कळप आला, तोही तिथे चारा खायला लागला. पाळस त्यांच्याबरोबर चारा खाता जंगलामध्ये निघून गेला. तिकडून संन्यासी आला तर पाहतो पाळस नाही आहे. तो इकडे तिकडे पाहतो, पाळस कुठं आहे, इकडे शोधतो, तिकडे शोधतो. पाळसाला हाका मारत सैरावेरा धावतो इकडे तिकडे. कुठे गेला माझा पाळस. जोरजोरात ओढतो, अरे माझ्या मुला कुठे गेलास, अरे माझ्या बाळा तुझ्याशिवाय मी राहू शकणार नाही, माझ्या बाळा मी तुझ्या शिवाय एक क्षणसुद्धा राहू शकणार नाही, कुठे गेलास, मला सोडून कुठे गेलास. असा तो आकांत करत राहतो. असा आकांत करताच तो संध्याकाळ होऊन जाते. सकाळची संध्याकाळ होऊन जाते. दुसरा दिवस निघून जातो, तिसरा दिवस निघून जातो. पाळस काही परत येत नाही. आणि पाळस परत न आल्यामुळे तो मोठा दुःखी होतो. तो मोठा अस्वस्थ राहतो, रोज रडत राहतो, आकांत करतो. जेव्हा क्षणाक्षणात त्याच्या पाळसाची त्याला आठवण येत राहते. क्षणाक्षणात त्याला जेवणा खावण्यावरची सर्व इच्छा उडून जाते. जेवणावरची इच्छा राहत नाही. त्याच्या शरीर खंगत जाते. असाच त्या पाळसाची आठवण करीत तो रडत राहतो, आकांत करत राहतो. आणि एक दिवशी तो मृत्यूला प्राप्त होतो. तर मला सांगा, त्या संन्यासाला सुगती लाभेल की दुर्गती? निश्चितच त्याला दुर्गती लाभेल. कारण कारण मृत्यू होताना तो किती दुःखतिरेकामध्ये त्याचा मृत्यू झाला. किती दुःखी होऊन रडत त्याचा मृत्यू झाला. किती अटॅचमेंट, किती आसक्ती होती. ती आसक्ती जी आहे ती त्याला दुर्गतीकडे घेऊन जात असते.
मनुष्याला जी आसक्ती आहे तीच त्याला दुर्गतीकडे घेऊन जात असते. या संन्यासाची सुद्धा ती आसक्ती होती. आणि म्हणून जेवढा अटॅचमेंट असतो, तेवढा दुःख तर होतेच, परंतु मृत्यूपरांत सुद्धा त्याला दुर्गती लाभत असते. तर आसक्ती मोठी दुःखदायक आहे. सर्वांच्या मंगल.